संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत। संजय राऊत नाशिक लोकसभेसाठी मैदानात उतरतायत। मवियाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे। संजय राऊत राजाभाऊ वाजे यांसाठी सभा घेणार आहेत। नाशिकमध्ये प्रचाराला वेग आलेला पाहायला मिळतोय। शिवबाटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी संजय राऊत शहरातील चौक मंडई परिसरात सभा घेणार आहेत। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, संजय राऊत नाशिकमध्ये येत आहेत। नाशिकमध्ये मवियाच्या उमेदवारांची आता प्रचारार्थ सभा होणार आहे, काय अधिकची माहिती? खरं तर नाशिक लोकसभेच्या मैदानामध्ये आता संजय राऊत हे स्वतः उतरणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून ते नाशिकमध्ये आलेले नव्हते, पण आता अखेरचा जो टप्पा आहे नाशिक मधला, त्या टप्प्यासाठी संजय राऊत कालपासून नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि विविध बैठका ज्या आहेत ते प्रचारासंदर्भात घेताना आपल्याला बघायला मिळतं। आणि आज त्यांचे दोन सभा जे आहेत ते नाशिकमध्ये पार पडणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, नाशिकचं जर एकूणच निवडणूक बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीचं एकूणच ज्या एक रंगत आहे। महायुतीमध्ये उमेदवारी देण्यास विलंब झाला, पण काही दिवसांपूर्वी आता जाहीर करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये महायुतीकडून जे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीकडून जे राजाभाऊ वाजे या दोन नेत्यांमध्ये लढत ज्या इथे होत आहे। वंचितच्या ज्या उमेदवार आहेत आणि त्याच पद्धतीने शांतिगिरी महाराज हे नाशिकच्या या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे असं चौरंगी लढत जे आहे ते नाशिकमध्ये पार पडणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती संजय राऊत कालपासून नाशिक दौऱ्यावरती आहेत। आज त्यांनी नाशिकच्या जो मध्यवर्ती भाग आहे चौक मंडईमध्ये एक जाहीर सभा ठेवलेली आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी आपण एकूणच बघितलं तर उद्धव ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना ज्या आहे तडीपारीची नोटीस देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने पंतप्रधान यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांच्या विरुद्ध सुद्धा नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत काय बोलतात आपल्या जे एकूणच बघणं महत्वाचं असणार आहे। आज विविध बैठका सुद्धा संजय राऊत हे नाशिकमध्ये घेणार आहेत आणि त्यामध्ये किरण, नाशिकमध्ये अमित ठाकरे सुद्धा येणार होते। हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी ते अमित ठाकरे या ठिकाणी सभा घेणार होते, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? तूर्त जे आहे अमित ठाकरेंचा दौरा हे रद्द झालेला आहे अशा पद्धतीची माहिती कळत आहे। लवकरच नवीन ज्या आहे तारीख किंवा दिवस हे जाहीर करण्यात येईल। आज जे अमित ठाकरे यांच्या उपस्थित देखील महायुतीच्या दोन्ही नाशिक आणि दिंडोरी हे महायुतीतील दोन उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी अमित ठाकरे मेळावा घेणार होते, पण काही अडचणीमुळे त्यांचा दौरा हे रद्द झालेला आहे। खरं तर पुढच्या 2 दिवसात त्यांचा नवीन दौरा येईल अशा पद्धतीची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिलेली आहे। त्यामुळे नाशिकचा जो निवडणूक आहे आता एकूणच प्रचाराला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि कालपासून संजय राऊत हे नाशिकमध्ये आहेत। आजच्या सभेत हे राऊत काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। किरण, अमित ठाकरे यांचा दौरा का रद्द झालाय त्या संदर्भात काय अधिकची माहिती? खरं तर नीलम त्या बाबतीत अद्याप कळू शकलेलं नाहीये। आज 11 ते 12 दरम्यान त्यांचा एक मेळावा नाशिकमध्ये पार पडणारा होता। महायुतीच्या दोन्ही जे दोन उमेदवार आहेत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही उमेदवारांसाठी ते मेळावा घेणार होते आणि या मेळाव्याला महायुतीचे सगळे स्थानिक पदाधिकारी आणि मनसेचे जे स्थानिक नेते पदाधिकारी जे उपस्थित राहणार होते, पण काही अडचणीमुळे त्यांचा दौरा हे रद्द झालेला आहे आणि नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकेल। नक्कीच, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नाशिकमध्ये संजय राऊत यांची सभा होणार आहे। आता संजय राऊत काय बोलणार याकडे लक्ष असेल।